नाशिकची माती पराक्रमाची, जिद्दीची आणि स्वप्नांची साक्षीदार आहे। ही ती भूमी आहे जिथे सामान्य माणूस आपल्या कर्तृत्वाने असामान्य ठरतो। आणि आज टीव्ही 51 न्यूज घेऊन आलाय अशीच एक थरारक आणि प्रेरणादायी कथा, द लेजंड ऑफ नाशिक। मालेगाव तालुक्यातील टोकडे, एक शांत आणि साधं गाव, पण याच गावातून एक नाव आज वेगाने पुढे येत आहे। एक असं नाव ज्याला आज अनेक जण प्रेमाने आणि अभिमानाने ओळखतात, भगत सिंग। होय, बाईक स्टंटच्या जगात धाडस, वेग आणि नियंत्रणाची वेगळी ओळख निर्माण करणारे भगवान शांताराम फरस म्हणजेच सर्वांच्या ओळखीचे भगत सिंग। जिथे अनेक जण भीतीपुढे थांबतात, तिथे भगत सिंग वेगाला आव्हान देतात। जिथे धोका दिसतो, तिथे ते आत्मविश्वासाने नियंत्रण दाखवतात। गेल्या अनेक वर्षांपासून बाईकवर विविध प्रकारचे चित्तथरारक स्टंट करत सार्वजनिक सण असो, महापुरुषांना अभिवादन असो किंवा एखादा विशेष कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणी भगत सिंग यांच्या स्टंटची एकच चर्चा असते। त्यांच्या प्रत्येक स्टंटमध्ये असतो वेग, संतुलन आणि अचूक नियंत्रण। हे फक्त धाडस नाही, ही आहे एक कला, एक साधना आणि वर्षानुवर्षांची मेहनत। भगत सिंग यांनी औपचारिक प्रशिक्षण घेत स्वतःला या क्षेत्रात सिद्ध केलं आहे। म्हणूनच त्यांच्या प्रत्येक स्टंटमध्ये दिसतो प्रोफेशनल टच आणि परिपूर्णता। पण या थरारामागे एक जबाबदारीची जाणीवही आहे। ते नेहमी स्पष्ट सांगतात की हे स्टंट कुणीही कॉपी करू नयेत, कारण सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे। टोकडे गावातून सुरू झालेला हा प्रवास आज मालेगाव तालुक्याच्या पलीकडे पोहोचला आहे। लोकांच्या चर्चांमध्ये, सोशल मीडियावर आणि प्रत्येक कार्यक्रमात आज भगत सिंग हे नाव एक आकर्षण बनलं आहे। तरुणांसाठी प्रेरणा आणि धाडसाचं जिवंत उदाहरण। पण त्यांचं स्वप्न इथेच थांबत नाही। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचं आणि भारताचं नाव जगात सुवर्ण अक्षरात कोरण्याचं। या स्वप्नासाठी ते सातत्याने सराव करत आहेत, नवीन स्टंट्सची तयारी करत आहेत आणि स्वतःला अधिक सक्षम बनवत आहेत। ही कथा आहे एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची। ही कथा आहे स्वप्नांना वास्तवात उतरवण्याच्या धाडसाची। ही कथा आहे वेग, नियंत्रण आणि आत्मविश्वासाची। ही आहे द लेजंड ऑफ नाशिक। टीव्ही 51 न्यूज तुमच्यासाठी घेऊन येत आहे अशाच प्रेरणादायी कथा, ज्या फक्त बातम्या नसतात तर बनतात इतिहास।